हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपला जो 9th चॅप्टर आहे एन्शियंट किंगडम्स ऑफ दी साऊथ म्हणजेच दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आपला 9th चॅप्टर आहे एन्शियंट किंगडम्स ऑफ दी साऊथ. आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत तर फर्स्ट पॉईंट आहे द चेर, पांड्या अँड चोला डेन्सिटीज. त्याच्यानंतर द सातवाहन डेन्सिटी, द वाकाटक डेन्सिटी, द चालुक्य डेन्सिटी, द पल्लव डेन्सिटी, द राष्ट्रकूट डेन्सिटी. आपण हे राजघराणे जे आहेत ते आजच्या या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ओके. एन्शियंट किंगडम्स ऑफ दी साऊथ म्हणजे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. चेर, पांड्या आणि चोळ राजघराणे जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यानंतर सातवाहन राजघराणं पाहणार आहोत. त्याच्यानंतर वाकाटक राजघराणं आणि चालुक्य राजघराणं, पल्लव राजघराणं आणि राष्ट्रकूट राजघराणं. ओके. सो फ्रेंड्स, आपल्याला इथे खाली मॅप दिला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. मॅपमध्ये आपल्याला केव्ज, टेम्पल्स जे आहेत, लेणी आणि मंदिरे जे आहेत त्याचं सुद्धा आपल्याला आराखडा जो आहे तो इथे तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. यू कॅन डू दिस म्हणजे हे करून पहा. मेक द इम्पॉर्टंट प्लेसेस इन साऊथ इंडिया ऑन ॲन आउटलाईन मॅप ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या नकाशा आराखड्यात दक्षिण भारतातील महत्त्वाची ठिकाणे तुम्हाला दाखवायची आहेत. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला फर्स्ट पॉईंट बघा काय दिलं, द चेर, पांड्या अँड चोला डेन्सिटीज. ओके. चोळ राजघराणे. Of the many densities in South India, 3 are mentioned in the literature of those times. These are the Chair, Pandya and Chor densities. These densities were in power around the 4th century BCE or even before that. They find mention in the Ramayana and Mahabharata epics. They have also been mentioned in the Sangam literature, in Tamil and in inscriptions of the Maurya Emperor Ashoka in the Periplus of the Erythraean Sea. Muziris is mentioned as an important port on the coast of Kerala, and this fort was in the Chair Kingdom and was a major center for the export of spices, then pears, precious stones, etc. to the Rome in Italy and to other countries of the West. The Pandya kingdom was a part of today's Tamil Nadu. There was a great demand for their high quality pears. The capital of this kingdom was Madurai. The ancient kingdom of the Cholas occupied the region of Tiruchirappalli in Tamil Nadu. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे की दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामधील 3 राजस्तंभाचा जो उल्लेख आहे तो तत्कालीन साहित्यामध्ये येतो. कोणत्या 3 राजसत्ता आहेत तर चेर, पांड्या, चोळ या त्या 3 राजसत्त्या होत्या. आणि या राजसत्त्या इसवी सन पूर्वीच्या 14व्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारता या महाकाव्यामध्ये करण्यात आला आहे. आणि तमिळ भाषेतील संगम साहित्य जे आहे या संगम साहित्यात सुद्धा या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे असे बंदर असल्याचं याच्यात म्हटलेलं आहे आणि हे बंदर चेर राज्यात होतं. मुझिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती किंवा मौल्यवान रत्न इत्यादी वस्तूंची इटलीमध्ये रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर राज्यांकडे निर्यात होत होती. ओके. पांड्य राज्याचा विस्तार जो आहे तो आजच्या तमिळनाडूमध्ये होता आणि तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती आणि प्राचीन चोळांचे राज्य हे तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीत
त्याच्या आसपासच्या प्रदेशात होते. ठीक आहे. आता सेकंड बघा, दुसरं राजघराणं बघा, द सातवाहन डेन्सिटी म्हणजे सातवाहन राजघराणं. As in the north, after the decline of the Maurya Empire, the local kings in Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka also became independent. They established small kingdoms of their own. One of these was the Satvahan dynasty. Pratishthan, or the present day Paitan in Maharashtra, was their capital. King Simuk was the founder of the Satvahan dynasty. The inscriptions in the Naneghat caves near Junnar in Pune district bear the names of the important persons of this dynasty, and some of the Satvahan kings were known to write their mother's name before their own. For example, गौतमीपुत्र सातकर्णी. ओके. नाव इथे आपल्याला काय सांगितलं आहे की मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर म्हणजे त्याच्या संपुष्ट ते साम्राज्य आल्यानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये हे स्वतंत्र झाले आणि त्यांनी छोटी राज्ये जी आहेत, छोटी जी राज्ये आहेत ती स्थापन त्यावेळेस केली. त्यांपैकी एक होतं सातवाहन घराणे. ओके. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती आणि राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता, फाउंडर होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे जे आहेत त्यांच्या नावाआधी त्यांच्या आईचं सुद्धा नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. ओके. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय. ऑफ द सातवाहन किंग्स, गौतमीपुत्र सातकर्णी इज पर्टिक्युलरली वेल नोन. A stone inscription in a cave at Nashik describes his deeds of valor. He had defeated the Shak king Nahapana. He is described as Trisamudra Toy Pitvahan. That is Toy. Okay, Toy means water. The title means one whose horse have drunk the water of three seas. Okay, the three seas are the Arabian Sea, the Bay of Bengal, and the Indian Oceans. During his region, the empire of the Satvahans extended from the river Narmada in the north to the Tungabhadra river in the south. ओके. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सतकर्णी हा राजा विशेष असा प्रसिद्ध आहे आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला होता. गौतमीपुत्राचा उल्लेख हा नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. आता तोय म्हणजे काय, तर तोय म्हणजे वॉटर म्हणजेच पाणी आणि घोडे हे राजाचे वाहन म्हणजेच ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो. आता हे 3 समुद्र कोणते, तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागर. ओके. त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय. द फेमस पोएटिक वर्क दॅट इज गाथा सप्तष्टी in Maharashtri, a Prakrit language, was composed by the Satvahan king Hala. This work provides information about the life of the people during the Satvahan period. ठीक आहे. म्हणजे हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती जी आहे ती दिलेली आहे. ठीक आहे. देन इंडियन ट्रेड इन्क्रीज ग्रेटली ड्युरिंग द सतवाहन पिरियड. ठीक आहे. पैठण, थेर, भोहकर्दन, कोल्हापूर were recognized as important center of trade.
During this period, many artist objects were produced at these places. Indian goods were exported as far away as Rome. Some of the Satavahan coins carry images of ship. The cave sculpture at Ajanta, Nashik, Karla, Bhaje, Kanheri, Chunnar in Maharashtra were carved during the Satavahan period. सो इथे आपल्याला काय सांगितलं आहे की सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापारांची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात ही रोमपर्यंत होत असे आणि काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कन्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमध्ये काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. ठीक आहे. सो फ्रेंड्स, इथे आपल्याला बघा इमेज दिलेली आहे जहाजाची प्रतिमा असलेले सातवाहन, दॅट इज सातवाहन कॉइन विथ अ शिप. ओके, शिप्स इमेज. त्याच्यानंतर द चैत्यगृह ॲट कार्ले, कार्ल्यातील चैत्यगृह आपल्याला इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे. फ्रेंड्स, इथे वर एक पॅसेज आपण स्किप केला, डू यू नो. ओके, तुम्हाला माहीत आहे का? नाणे पास, दॅट इज नाणे घाट. ओके, द माउंटेन पास पार्ट ऑफ जुन्नर मुरबाड जॉइनिंग पुणे and Thane district is known as Nane Ghat. This 5-kilometer long road was built about 2000 years ago during the rule of the Satvahans. It used to be one of the main trade routes between the Konkan coast and the Deccan Plateau, that is Desh. It was used for trade and transport. A carved picture, that is Ranjan, can still be seen there. Statues of the Satavahan kings and some ancient inscriptions are to be found in the caves at Nane Ghat. Descriptions of the donations given by Satavahan kings and queens are to be found in the cave inscriptions. काय सांगितले इथे की पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवर, दॅट इज जुन्नर मुरबाड रस्ता, ओके, असलेला घाट रस्ता म्हणजेच नाणे घाट या नावाने तो रस्ता ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षांपूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला. पूर्वी हा घाट देश आणि कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता आणि व्यापार आणि वाहतूक यांसाठी हा घाट रस्ता वापरला जात असे आणि कोरलेले रांजण हे आजही तेथे आपल्याला पाहायला मिळतो. नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती आणि प्राचीन शिलालेख सुद्धा आहेत. सातवाहन राजा आणि राणी यांनी दिलेल्या देण्यांची वर्णने येथील शिलालेखात आहेत. ठीक आहे. देन नेक्स्ट, नंतरचं आहे राजघराणं, द वाकाटक डेन्सिटी. ओके, the power of the Satvahans began to weaken by the 3rd century CE. Among the densities not emerged after that, the Wakatak was a powerful density. It was founded by the king Vindhyashti. He was succeeded by Pravarsen. Okay, Pravarsen I. After his death, the kingdom of the Wakataks got divided. There were two main branches. The capital of the first was the Nandivardhan, that is near Nagpur, and the capital of the other branches was at Vasgulam. Okay, Vasgulam, which is today's Washim. And Washim Pravarsen I, son of Vidyashtik, extended the Wakatak kingdom in the north up to Malwa and Gujarat, and in the south up to Kolhapur. At that time, Kolhapur was known as Kuntal. We have read that the Gupta Emperor
Chandragupta II had married his daughter Prabhavati to Rudrasen II, the Vakataka king. Then Vardev, a minister of the Vakataka king Harisen, was a follower of Buddhism. Cave number 16 at Ajanta was dug at his instance, and some other caves at Ajanta were dug and beautified with paintings during Harisen's region. The Vakataka king, that is Pravarsen II, composed Setubandha in Maharashtri, a Praktri language, and similarly Kaildasa's Meghdut also belong to this period. आता इथे काय सांगितलं आपल्याला की इसवी सन 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहन सत्ता ही काय झाली, क्षीण झाली आणि त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणं होतं. वाकाटक राजघराण्याचे संस्थापक त्यांचं नाव आहे विंध्यशक्ती, हे त्यांचं नाव होतं आणि विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकाचे राज्य हे विभागलं गेलं, डिवाइड झालं. देन त्यातील 2 शाखा या प्रमुख होत्या. पहिल्या शाखाची राजधानी ही नंदीवर्धन म्हणजे नागपूर जवळ येथे होती आणि दुसऱ्या शाखेची राजधानी जी आहे ती वत्सगुलम म्हणजेच सध्याचे वाशिम येथे होती. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला आणि त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य हे उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशातून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत ते पसरलेलं होतं. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते आणि गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण यापूर्वी सुद्धा घेतलेली आहे. आणि हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे जे लेणं आहे ते त्याने खोदून घेतले होते आणि अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाचे कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा हा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली होती. तसेच कालिदासचे मेघदूत हे काव्यही याच काळात त्याने केलेलं होतं. ओके, याच काळातलं ते काव्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द चालुक्य डेन्सिटी म्हणजे चालुक्य राजघराणा. ठीक आहे. The Chalukya dynasty in Karnataka was the powerful one. The kingdom of Kadamba, then Kalachuri, had become powerful after the decline of the Vakataks. But the Chalukya kings established their dominance over all of them. Then Pulakeshi I established the rule of the Chalukya dynasty in the 6th century CE. His capital was Badami, which was earlier called Vatapi. The Chalukya king Pulakeshi II had successfully repulsed Emperor Harshavardhan's invasion. The famous temple at Badami, then Ahilo and Pattadakal were built during the Chalukya period. Okay. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची जी सत्ता आहे ती कशी होती, पॉवरफुल होती, ती बलशाली होती. वाकटक या राजघराण्यानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता आणि त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव हे वातापी असे होते आणि चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी
त्याच्यानंतर ऐहोळे पटकदल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधली गेली होती. ओके, इथे बघा टेम्पल ॲट पतद्दकल दाखवलेलं आहे आपल्याला इथे. ओके, मंदिर. द नेक्स्ट आहे आपलं द पल्लव डेन्सिटी. ओके, द पल्लव वर ऑल्सो अ पॉवरफुल डेन्सिटी इन साउथ इंडिया. कच्चीपुरम in Tamil Nadu was their capital. Mahendravarman was the able Pallava ruler. He expanded the Pallava kingdom. He was also a playwright. His son, that is Narsimhavarman, repulsed the attack on Pulkeshi II. The famous Rath temples of Mahabalipuram were sculpted during his region, and this temple has been sculpted in single rock. ठीक आहे, म्हणजेच पल्लव राजसत्ता ही दक्षिण भारतातील एक प्रबळ अशी राजसत्ता होती. तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार असा पल्लव राजा होता आणि त्याने पल्लव राजाचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार सुद्धा होता. महेंद्रवर्मनचा मुलगा दॅट इज नरसिंहवर्मन चालुक्य राजा दोन पुलकेशी याने आक्रमक परतवून लावले आणि त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे ही खोदली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. ठीक आहे. Then next, the Pallavas had a powerful and well-equipped navy. During this period, India came in close contact with the countries of Southeast Asia. Internal and foreign trade flourished. Yuan Chong had visited Kachi and recorded that people of all religions received tolerant and just treatment under the rule of the Pallav king. पल्लव राजाचे आरमार जे होते ते प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचे आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला आणि देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार याला भरभराट आली. युआन शॉंग या कांचीला भेट त्यांनी दिली होती आणि त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जात असे त्यांनी म्हटलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द राष्ट्रकूट डेन्सिटी म्हणजेच राष्ट्रकूट राजघराणं. ॲट द हाईट ऑफ द पॉवर द डॉमिनियन ऑफ द राष्ट्रकूट डेन्सिटी एक्सटेंडेड फ्रॉम द विंध्य माउंटन्स अप टू Kanyakumari in the south. Their power was first established in Mahabharata by King Dhantidurg. Krishna Raja one had the famous Kailas temple carved at Ellora. Okay, म्हणजे राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती आणि दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता जी आहे ती महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले होते. ठीक आहे. अप टू नाव वी हॅव लर्न अबाउट द डिफरंट डेन्सिटीज अँड रूल्ड एन्शियंट इंडिया. इन द नेक्स्ट लेसन वी विल रिव्ह्यू द सोशल अँड कल्चरल लाईफ इन एन्शियंट इंडिया. म्हणजे आत्तापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्ता जी आहे त्यांची आपण माहिती घेतली. पुढील पाठात आपण प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा जो आहे तो घेणार आहोत. ओके फ्रेंड्स, इथे बघा इमेज आपल्याला दाखवले तर कैलास टेम्पल ॲट एलोवेरा म्हणजे वेरूळ जे आहे तिथला एक टेम्पल जे आहे कैलास लेणे ते आपल्याला दाखवलेलं आहे. सो आपला जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. ओके, वन मोर, खाली आणखीन एक आहे. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? बघा, पॅरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी बद्दल लिहिलेलं आहे. अ पॅरिप्लस इज अ हँडबुक. पॅरिप्लस काय आहे? हे हँडबुक आहे, माहिती पुस्तक आहे. द एरिथ्रियन सी इज द रेड सी. एरिथ्रियन सी काय आहे? तांबडा समुद्र. ओके,
For the Greeks, the Indian Ocean and the Persian Gulf were also a part of the Red Sea. Periplus of the Erythraean Sea is a handbook of the Red Sea. It was written sometime in the 1st century CE. The sailor who wrote it lived in Egypt. Then the Periplus gives information about the trade that went on along the Indian coastline, the Persian Gulf, and Egypt. Parts like Barigas, that is Baduch, Nala, Sopara, then Kalyan, Muziris are mentioned in the Periplus. Muziris was a port near Kochi in Kerala. The ancient port does not exist anymore. आता इथे काय सांगितलं आहे की पेरिप्लस म्हणजे काय तर माहिती पुस्तक. त्याच्यानंतर एरिथ्रियन सी म्हणजेच रेड सी म्हणजेच तांबडा समुद्र आणि ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचा भाग होते. पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक आणि हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्रकिनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या देशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते. त्याच्यानंतर बॅरिगाझा म्हणजेच भडोस, दॅट इज नालासोपारा, कल्याण, मुझिरस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे. आणि मुझिरम हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन मंदिर होते. आज ते अस्तित्वात नाही. ओके, टुडे इज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.